तर नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ मी एकदम अशी तुमच्यासाठी एकदम अशी खतरनाक स्टोरी घेऊन आलेलो आहे ना. ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला रात्री घरातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा भीती वाटेल. तुम्ही घरातून बाहेर सुद्धा पडणार नाही. तर ही स्टोरी नेमकं कशाची आहे? तर आजची स्टोरी असणार आहे मुंजा नावाच्या भुताबद्दल. तर मुंजा म्हणजे काय असतं आणि ते काय करतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर गावातली लोकं सांगतात, की मुंजा म्हणजे एक लहान मुलगा असतो, ज्याचं कोणती तरी इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर त्याला लहानपणी बळी दिलं जातं आणि त्याचा मग मुंजा तयार होतो. तर मुंजा नेमकं राहतं कुठं? तर वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल, त्याच्या टोकाला राहतो. आणि तो नेमकं करतो काय? तर ज्यावेळेस रात्रीच्या वेळी तो आपल्या शिकारीच्या शोधात असतो. शिकार करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर आज मी तुम्हाला पुढे स्टोरीमध्ये सांगणार आहे. तर नेमका मुंजा हा कोणाला दिसतो? म्हणजे मुंजा नावाचं भूत हे कोणाला दिसतं किंवा तो कसा दिसतो? तर गावातली लोकं सांगतात, की त्याचे डोळे असे काळे, लाल असतात. त्याचे केस अशी मोठी-मोठी असतात. त्याच्या डोक्यावर त्याचा जणू फुगा असतो, जेणेकरून काहीतरी डोक्यावर बांधलंय. तो नेमकं काय करतो? एखाद्या व्यक्तीची शिकार करतो, त्यावेळेस त्याच्या खांद्यावर बसून त्याच्या कानात मोठ्या-मोठ्याने ओरडतो. खूप असे गावातली लोकं, म्हातारी लोकं सांगतात, की असं काय मुंजा करतो. तर याच मुंजाबद्दल मी एक अशी तुम्हाला माझ्या मित्राने सांगितलेली घटना सांगणार आहे. तर माझा एक मित्र आहे योगेश म्हणून. तर त्यानेच मला ही थोड्या दिवसापूर्वी गोष्ट सांगितली आणि तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर योगेशला त्याच्या मित्रांबरोबर रात्रीचं फिरायचा वगैरे खूप शौक होता. मग असंच त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं, की तिथे एक असं झाड आहे आणि त्या झाडाखाली रात्री मुंजा येतो म्हणून. पण आपला योगेश खूप डेअरिंगबाज. तो त्याला काहीच वाटलं नाही. तो म्हणजे त्याने सिरियस घेतलं नाही. मग तो म्हणला, "काही नसतं," असं-तसं. मग त्याच्या मित्रांनी त्याच्याबरोबर चॅलेंज लावलं, की "तू त्या झाडाखाली जाऊन दाखव." मग त्यांनी ठरवलं, की तिकडे जायचं म्हणून. मग त्या दिवशी योगेश आणि त्याचे मित्र त्या झाडाकडे गेले. सगळं नॉर्मल चालू होतं. मग योगेशचे मित्र जे होते ते लांबच थांबले आणि योगेश एकटा त्या झाडाखाली गेला. मस्त असं चांदण्यांचं उजेड पडला होता. मस्त झाडांची अशी पाने सळसळ करत हालत होती. सगळं म्हणजे व्यवस्थित होतं. असं पूर्ण भीतीदायक वातावरण होतं तिथं. पण योगेशला काहीच वाटत नव्हतं. अचानकपणे झाडाची पाने जोरजोरात हलू लागली. त्यातून असा एकदम विचित्र असा आवाज येऊ लागला. वाळी एकदम थंडपणे वाहू लागली. योगेशला एकदम अशी गडबड वाटायला लागली. नेमकं झालं काय? तेवढ्यात मागून एक आवाज आला. "योगेश, काय करतोय तू?" योगेश, काय करतोय तू? योगेशचं हार्ट एकदम असं जोरजोराने धडकायला लागलं. मग योगेशने असं मागं वळून पाहिलं, तर मागे कोणीच नव्हतं. योगेशला एकदम भीती वाटायला लागली. तो न घाबरणारा मुलगा पण असा भरायला लागला. त्याच्या अंगावर काटे यायला लागले, की नेमकं होतंय काय? तेवढ्यात योगेशला एकदम असा विचित्र असा हसण्याचा आवाज येऊ लागला. योगेश जागीच्या जागी स्तब्ध झाला. त्याला काही समजत नव्हतं, काही करत नव्हतं. तेवढ्यात त्याला असं जाणवलं, की त्याच्या खांद्यावर कोणतरी बसलं आहे आणि त्याचा एकदम असा गरम-गरम स्पर्श त्याला जाणवू लागला. मग योगेशने हळूच मान फिरवली, तर तो मुंजा होता. योगेशने जसं त्याच्याकडे बघितलं तसं तो एकदम स्मित हास्य करायला लागला. एकदम हळुवारपणे हसायला लागला. योगेश खूप जोरात ओरडला आणि त्याचे मित्र तो आवाज ऐकून तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रांनी आणि गावातल्या लोकांनी त्या झाडाखाली येऊन पाहिलं असता योगेश तिथं बेशुद्ध अवस्थेत पडला होता. एकदम ओलाचिंब असा घामाने, ताप वगैरे आलेला, एकदम असा बेशुद्ध अवस्थेत पडलेला. मग त्याला तिथल्या लोकांनी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेलं. तर या घटनेनंतर गावातले लोकं सांगायला लागले, की मुंजापासून बचाव कसा करायचा? तर मुंजापासून बचाव करताना गावातले लोकं सांगतात, की जर कधी आपण एखाद्या झाडाखाली आपल्याला जायची वेळ आली, तर त्या झाडाला आधी नमस्कार करावा आणि मग त्या झाडाखाली जावं. पण गाईज मला नाही वाटत, की एवढ्या रात्रीचं कोणत्या झाडाखाली जाणं किंवा हे करणं एक योग्य गोष्ट आहे. आणि ही स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं? हे खरे असेल, खोटे असेल, आय डोंट नो, मला माहीत नाही. बट ही नक्कीच भीतीदायक स्टोरी आहे. तर मित्रांनो, ही स्टोरी ऐकून तुम्हाला कसं वाटलं? भूत, आत्मा, मुंजा वगैरे असं काय असतं का? का हा फक्त आपल्या मनाचा खेळ असतो किंवा आपला भ्रम असतो? तर कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवीन-नवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ लगेच अपलोड करताच तुमच्यापर्यंत येईल. आणि लक्षात ठेवा गाईज, रात्रीचं बाहेर निघू नका किंवा कोणत्या झाडाखाली जाऊ नका, नाहीतर तो मुंजा तुमच्या मानेवर बसेल. तर गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.